भाज्यांचा उत्सव बघायला चाललोय शोभा. कसला भाज्यांचा? डुकरं खाते तर आपण पण खाऊ शकतो ना. नाही आता रानात उमरा आम्ही ना अशी खायचं ह्याच्यात त्या आळ्या असायच्या त्याच्या सकट खायचं आहे ना. भजी मस्त आणि काना काना. ही शक्यतो स्त्रियांसाठी जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी ही काटमाटाची भाजी सगळ्यात चांगली. स्त्रियांचे प्रॉब्लेम का स्त्रियांचे आपल्याला. चिंचेची चटणी. पण हे काय काय घातलंय लय भारी चिंचेची चटणी. हो शुभा शुभा अरे जरा टेस्ट कर की काय काय आणलंय तू तिकडे बसलाय वे. ठीक आहे. हॅपी फ्रेंडशिप डे आज. शुभाचं भात लावायला जायचे 2-4 दिवसात. त्याचं म्हणणं की हे आम्हाला उपटायला येत. आम्ही उपटायला शिकलोय. मग गेल्या वर्षी नव्हती उपटली रोप. रानभाज्यांच्या नावानं चांगलं. हे कुठं स्पेशल बनवलंय का? हे आपल्या डोंगरात मिळतात. हे रोप लावून घेतलंय इथे. पण आपण बापडी म्हणते त्याला. आणि हे दुर्मिळ आहे. ते गेल्या वर्षी मला सापडली. मी ती एक 3-4 रोपं आम्ही पिशवीत वाढवली. त्यासाठी आपल्याला गोजीवा म्हणजे गाईच्या जिभेसारखं ते खरखरीत असते म्हणून त्याला गोजीवा. ही कोकणात येते. आपल्याकडे हे डेमोला आणले बाबा गोजी आहे प्रधान गाई. हेच माहिती कांचन. कांचन आणि आपट्याची छोटीच राहतात. कांचनचं हे मोठं होतं आणि फुलं खूप वेगळी असतात. आपट्याची फुलं अगदी पांढरी छोटी छोटी असतात. याच्यावरच कळतं. कवळ्या पानांची भाजी तुम्हाला खायला मिळेल. आता तुम्हाला खायला आणि अळूवडी म्हणजे कांचनचं खातात हे पहिल्यांदाच ऐकतो. फुलं पण खातात. आता बॉम्बेला सोसायटीच्या बाहेर कांचनच्या रोपच रोप असतं पण खाताना फुलं पण खातात. फुलं पण खातात. फुलांची भाजी शेळ्या मेंढ्या खातात हे. हो पण माणसं खातात ना. हे खूप म्हणजे याची वडी करायची. हे कोवळ्या आहेत ना हे पान. वडी सुद्धा होते याची. अळूवडी करतो आपण तशी. हाडसांडी याला आपण कांदरू म्हणायचो. ते आपण फ्रॅक्चर वगैरे झालं तर हे नव्हतं. वरनं पण लेप घालतात पोटात पण आणि खातात. हा याचे कवळी पानं येतात का नाही त्या कवळ्या पानांची भाजी कर. कुठे ह्याला पानं कसले नाही आता नाही तुम्ही शेले अच्छा ही पानं. आदिवासी लोक फळशिंगी. आता हा रेअर वृक्ष आहे. खूपच दुर्मिळ आहे. आणि फळशिंगी हा वृक्ष आहे का? हा वृक्ष आहे मोठा होणारा. आणि हा पण इकडे इंडिपेंडंट आणि खूप रेअर आहे. आता ही एक शेंग जाते 60-70-80 रुपयांपर्यंत मार्केटला. विकायला असते याची भाजी. हा नाही फक्त आता माहितीसाठी लोणचं म्हणजे ज्यांना माहिती आहे ते करतात. हे आतलं काढून टाकायचं. तुकडे करायचे. उकळायचं पाण्यात आणि मग लोणचं घालायचं किंवा भाजी करायचं. कडवट असतं. कच्च्या पेरू जी आता पावसाळ्यात जर आले समजा तर हे किडे पडतात. पण कच्च्या पेरूची खिसून छान भाजी होते. म्हणजे आहारात जे घटक जायचे तिक्या पेरूतनं जे घटक जातात ते सगळे घटक आपल्याला कच्च्या पेरूतनं भाजी करून खाल्ले जातात. फळं आपण खातो त्या प्रत्येक झाडाची पाल्याची भाजी करून आणि ह्याची फळाची पण भाजी करते. खेसायचं आणि पेरूच्या पानाची पण करतात. आंब्याची पण पेरूच्या पानांचं पण नाही खात. ही कोकणात रानवांग आहे. नाही वेगळं आणि हे रानवांग वेगळं. ह्या दोन्हीची भाजी केली जाते. ह्याची भाजी केली आम्ही खाल्ली भाजी. एकच खावा हो एकच खावा तुम्हाला कळेल. आपण खरडा कसा करतो तसं रानवांग
मग ही कारल्याच्या वेळेला सर ह्याची वेळ नाही बनवू शकत. बनवतात ना, लोकं शेती करतात. माझा अनुभव आहे. आता खायला मिळेल. डुकरं खातात. मी 200 कंद लावली होती शोधून दुसऱ्या वर्षी सगळे कंद खाल्ले. मग आता म्हणतात तार कंपाऊंड करून नवीन परत लागवड. सणाचं होय, महत्त्व सांगा. होय. हां. डुकरं खाते म्हणजे आपण पण खाऊ शकतो ना. नाही असं कच्चं खाऊ शकतो. नाही कडसर असतं थोडं थोडं. एवढं नाही करू लागत. आतमध्ये बिया असतात त्याच्या बिया असतात. गोड आहे. जून जुलैला तर धामण फळं लाल येतात रानात आपण कधी कधी खातो. तर ह्या धामणाच्या शेंड्याची कवळ्या फार छान भाजी होती. धामण हा धामण फळ. आता ती फळं पावसामुळे मला आणता आली नाहीत. अशी लाल रंगाची असतात. हे असं कवळ्या पानांची आणि फुलं असतील तर फुलांचा गुलकंद केला जातो. आता फुलं नाही ते. हे उंबर आहे. उंबर वाळवून पण ठेवतात. भाकरी केल्या जायची पूर्वी उंबराची वाळवून वाळवायचं पीठ करायचं आणि मग भाकरी आपण करायची. दोडे म्हणायचं ना याला? दोड्याची भाजी आता नाहीत घरात. नाही आपल्या साहेब ग्रामीण भाषेला आपण काटोचुपकी म्हणतो. भाताच्या ह्याच्या बांधाला इकडे लावंगरकडे तुमच्या तिकडे गाणे असतात त्याला नाटी. हा काटोचुपकी म्हणतो आपण याला. काटोचुपकी काटत चुपकी हा काटोचुपकी. चुकणारी चुपकी तालीमखाना एनर्जी देणार. म्हणजे आता भात लावणी बांगलनी थोडस बाबा थकलं माणूस तर ह्याची भाजी खाल्ली आणि तर त्याचं काय फळाचं काय म्हणतात? त्याची बी असते ना, तर ती खरी शुक्रवार ती औषध म्हणून वापरली जाते आपल्या सगळ्या सेक्स मध्ये आहे. आता रानात उमरं आम्ही ना असं खायचो ह्याच्यात तेव्हा आळ्या असायच्या त्याच्या सकट खायचं त्याचं सगळंच खायचं असतं. आहे ना ते असल्याशिवाय बी तयारच नाही खायचो आम्ही शतावरे. याच्या पानांची भाजी करतात. सतत आपल्याला मुळं फक्त खायची औषधाला माहिती. हा ती पानांची भाजी आहे. पानांची एकदम कोवळी. आणि जे कवळे कोंब येतात पण बहुतेक बायका हे पोर गौरव व्हावं म्हणून खातात. आहे का नाही? दूध वाढावं. मी तर ऐकलं की अजून मूल गौरव होता म्हणून खोटा बोलत असेल ना? नवरा गोरा पाहिजे. शतावरे हे भारी दिसतं ना? तू पान डायरेक्ट ओवाच खाल्ल्यासारखं वाटतं. आणि याची भजी मस्त आणि काना काना आता हे काळा कोडा. यात पांढरा कोडा कोकणात आपल्याकडे काळा कोडा येतो. पालक भजी जंत वगैरे नाशक आहे. हे पण खातात ना? हा हे खातात. ह्याची भाजी करून तुकडे तुकडे करायचे 2-3 वेळा पाण्यातनं धुवून काढली की ह्याची छान भाजी होते. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या फुलांची पण हा होते भाजी. फुलांची होते मे महिन्यात. ह्याच्या शेंगा चिकटलेल्या असतात. आता हे म्हणजे आपल्याला रताळ्यासारखंच आहे म्हणा. ते काढतायत. पण हे दूध दुर्मिळ आहे. आता हे असं खाल्लं का नाही आणि खालच्या मुळे सहित लावलं तर मॅडम परत येतो. हे पूर्ण येतं ह्याला पूर्ण पूर्ण येतं. येतं. त्यांनी छान सोडलं. हे गौरी फोटो घेतली. हा खायचा फक्त वेल तोडायचा नाही. हा तुटू काय नाही. आपण लागवड केली त्याची. हा काढा. तोडा ते तोडा. हा घ्या. छान आहे. संपूर्ण खायचं आता सगळा. तर थोडस टेस्टला देते. हा हे घे. ओढू नका. संपून टाका सगळे. शेंगदाण्यासारखं लागतं. हा बस. हा प्रोटीन हे हेलून टाका. आणि हा अंतराल वेल. अमरवेल अंतराळ वेल ह्याची भाजी करतात. कवळे कवळे शेंडे आणून याची सुंदर भाजी होते. आणि आता हे एवढं कोण भाज्या करणार तरी तिथं हॉटेल काढलं पाहिजे पहिले. आणि तिथे सगळं माणूस एक सांगायला ठेवला पाहिजे. पातळ तिथे हे ससेले खातात ना. आता हे तेरडा याला आपण फुलोरा म्हणतो. पूजेत यात पण 3-4 जाती आहेत याच्या. हा तर ह्याची भाजी केली जाते. आणि ढेशासारखं काही जाती ढेशासारख्या सुद्धा खाल्ल्या जातात. माहिती आहे, शेवगा कुरसानी गुळवेलची पण भाजी करतात ना. हा कवळ्या पानांची. कोवळे. हा टाकळा साहेब.
सातारा जिल्ह्याला सगळ्यात मोठं जे वरदान आहे टाटा, पण इथं खाल्ला जात नाही कोकणात मोठ्या प्रमाणामध्ये. खाल्ला जातो. मुंबईला पण टाकळ्यावर आपल्याला काम करायचे जास्त. तुम्ही सगळ्यांनी जर चालेल, चालेल. मी आपण टाकळ्याची चांगलं भाजी त्याचं वैशिष्ट्य कॉफी करतात त्याच्या बियांची आणि ती टॅनिन फ्री असते, कारण तुम्ही बाकी सगळे कॅफिन आणि टॅनिन आहे त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स असतात. याला भाजलं की ते कॅफिन आणि टॅनिन निघून जातं आणि मग कॉफी करायची. हा कुठे मिळेल तुम्हाला? आणलं आमच्याकडे आहे ना ते भरपूर सगळे भरपूर असतं. अशी कुठली तरी भाजी दिसते ना अजून हा ऐक हे, तांदूळच्या. आता तांदूळ तांदूळच्या, हा. हे काठी. हे शक्यतो स्त्रियांसाठी जे काही प्रॉब्लेम आहे पाळी संदर्भात आपले, त्याच्यासाठी ही काठमाटाची भाजी सगळ्यात चांगली. स्त्रियांचे प्रॉब्लेम का स्त्रियांचे आपल्याला स्त्रियांचे प्रॉब्लेम आपल्या आपल्याला मदतच असते ते. त्याच्यावर आहे का भाजी? खाऊ शकतो सगळ्यांना खाऊ शकतो. भाकरी बरोबर आहे ना. खाऊच्या पानाची भाजी नाही काय भजी. खूप लहानपणी एकदा बहिणीने केलेलं आठवते. तर चिंचेची चटणी चिंचेच्या पानाची चटणी ठीक आहे. हे कसं शिकवायला पाहिजे ना. साधं आहे, आपण नॉर्मल चटण्या करतो तसंच. यांचा नंबर घे तुला, त्यांना सगळे येते. काय नाही आपल्या मनाने करते काय. ती चित्रकाची पण द्या त्यांना. पण हे काय काय झालं लय भारी चिंचेची चटणी हो. कसं हे अख्खं खायचं होय. हो की पानाचं आहे, हे आपण आट्टा म्हणून घेतो. आट्टा म्हणतो ना त्याचं हे काढते. म्हणजे हे पान खायचं होय. चुकून पाणी नाही, आळू रान आळू. मी हे ठेवलंय घरी करून. पत्ता देतो जेवायला देतो ना. इथंच राहिलाय. वर गप्पा मारत बसू. नाही नाही खरवस तर कुठलं दूध आहे कुठलं काय? हे शुभा शुभा अरे जरा टेस्ट कर की. काय काय आणलंय तू तिकडे बसलाय होय. काय करते ते असतंय तुला. ती भाजी खाऊन बघ की चिंचेच्या भाजी ही भाकरी घ्या, भाकरी घ्या चटकन. जेवण हेच आहे, परत काय मागायला वाटतं. ही चिंचेच्या पानाची भाजी आहे. ही चित्रकची भाजी चित्र आणि हा चिचुरट्याचा ठेचा आहे. कशाला चिचुरट चुलतं ते बारकं. हा अच्छा हा तुझे ठीक आहे. नाहीच बनवणार का तू. तुझ्या हातात असताना परत माझ्या हातनं खातो. मला वाटलं नाही म्हणजे हॅपी फ्रेंडशिप डे आज. ही कशाची आहे? तेच आहे. जास्तीत जास्त. 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा ए अरे हिचा फोटो घ्या. कोण घेतं हिचा फोटो. वाघाट्याचं सूप सूप. अरे वाघाट्याचं वरण. वाघाट्याचं वरण. वाघाट्याचं सूप कुठलं. वाघाट्याचं वरण केलं नाही ना. वाघाट्याची आमटी. वाघाट्याची आमटी हो
वाघाटीची आळणी, ही वाघाटीची आळणी म्हणूनच फेमस. ही हॉटेलमध्ये केली तर काय येड लागेल लोकांना, फार मस्त. येस, ही जे ते सांग तुझं नाव आणि नंबर सांग याच्यावर. ओके. ऐश्वर्या भोसले, मोबाईल नंबर 7875559975. वाघाटी स्पेशलिस्ट. रानभाजी महोत्सव हे फार प्रमाणात होताना दिसत नाही किंवा फार छोट्या प्रमाणात होतात. त्यांना जेवढं ग्लोरिफिकेशन पाहिजे तेवढं होत नाही. रानभाज्याची माहिती असलेली लोकं फार कमी आहेत. रानभाज्याची माहिती असलेल्या लोकांनी त्यांचा एक मेळावा भरला पाहिजे, त्यांनी एक काम करायला पाहिजे, त्यांची एक जमात वाढवली पाहिजे आणि जास्तीत जास्त रानभाज्यांचा प्रसार करायला पाहिजे. आणि आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करू. पण असे महोत्सव जास्तीत जास्त भरले पाहिजे. नुसते नावाला भरवण्यासाठी दाखवण्यासाठी असे महोत्सव न होता गव्हर्नमेंट लेवलला सुद्धा कागदोपत्री भरला, इथं महोत्सव झाला, तिकडं झाला, असं न होता तो शाळामध्ये कसा फेमस होईल, गावागावात कसा फेमस होईल आणि त्या भाज्या जास्तीत जास्त उपलब्ध कशा होतील तसं सांगा. आणि त्याच्यासाठी माझी काय मदत लागते मला सांगा. महाराष्ट्रामध्ये रानभाज्यांच्या नर्सरीची सुरुवात आज झाली असं मी जाहीर करतो. त्यातली ह्या अभय बाबाईच्या बियाणं आपण सुरुवात करूया. थँक्यू, बाय बाय. चला, रानभाज्यांच्या नावानं चांगलं. ए शुभा, चला.